बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये सुरुवातीला बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि जरांगे पाटलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं नाही का की मोदींनी जाणून बुजून विषय काढला नाही का असा सवाल त्यांनी केला. मराठा मुलांचं भलं होऊ नये म्हणून षडयंत्र आखलं जातंय का असा देखील सवाल जरांगे पाटलांनी केला. मनोज जरांगे पाटलांनी गेले 2 दिवस पाणी सुद्धा घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती परिणाम दिसू लागलाय. काल आरोग्य विभागाचं पथक तपासणीसाठी आलं असता मनोज पाटलांनी तपासणीसाठी नकार दिला आणि आज त्यांची प्रकृती आणखी खालावण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातल्या गारगोटीमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे आणि यावेळी मराठा आंदोलकांकडून मंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफांकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि गाड्यांचा ताफा अडवून मराठा समाज बांधवांनी मुश्रीफांना घेराव घातला. नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावबंदी असताना देखील खासदार चिखलीकर गावात आल्यानं त्यांना विरोध करून त्यांच्या ताफ्यातील 2 गाड्या फोडण्यात आल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. सरकारनं स्थापन केलेली मराठा आरक्षणासाठीची शिंदे समिती आज धाराशिव इथे येते आणि ही समिती जिल्ह्यातील उपलब्ध पुराव्यांचा आढावा घेणार आहे. नागरिकांनी देखील पुरावे समितीकडे देण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. पंढरपूरच्या गादेगाव इथे राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आगामी निवडणुकीत मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. कळंब शहरामध्ये आरक्षणाला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोटो जाळण्यात आले. तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही नागरिक शहरामध्ये उपोषणाला बसलेत आणि नेत्यांना देखील गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात आला. आष्टी, गेवराई, खळवट, लिमगाव आणि आदर्श देवगाव या ठिकाणी शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला. बीडच्या मादळमोही या गावामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान 3 तरुण मोबाईल टॉवरवरती चढले. जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा इशारा मराठा तरुणांनी दिला. मराठा समाजाच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील कवठाळी गावात कॅन्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा आणि राजकीय नेत्याला गावात येऊ न देण्याची शपथच गावकऱ्यांनी घेतली. कराड तालुक्यातील काले गावात शांततेच्या मार्गाने मराठा समाजानं कॅन्डल मार्च काढला आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. नांदेड जिल्ह्यामध्ये 200हून अधिक गावात नेत्यांनाही बंदी करण्यात आली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे यांची भेट घेतली आणि नागपूरच्या नंदनवन परिसरातील मानमोडेंच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर ही राजकीय भेट नसल्याचं सत्तारांनी स्पष्ट केलं. शिर्डी इथल्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवरती टीका केली होती. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल मोदींनी केला आणि त्याला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवार साहेबांवरती टीका केल्याशिवाय बातमी होत नाही असा टोला सुळेंनी लगावला. धुळ्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता वनविभागानं कंबर कसली. अनेकदा अर्ज आणि निवेदन देऊन सुद्धा वनविभागाला जाग काही आलेली नव्हती. मात्र आता 2 बालकांचा जीव गेल्यानंतर आणि 3रं बालक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर या नरभक्षक बिबट्याचा शोध वनविभागानं गतीनं सुरू केलाय. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला विक्रमी 4,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आणि चाळीसगावच्या कांदा बाजारातील यंदाचा हा सर्वात विक्रमी दर आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे कांद्याच्या भावात सध्या सुधारणा झाली आहे आणि आगामी काळात कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यात सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळालाय तर ठाण्याला सर्वात कमी लाभ मिळालाय. कृष्णा नदीनं तळ गाठल्यानं सांगली शहराला 4 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत चालल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली आणि कुपवाडकरांवरती पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय.
जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी आणि तंत्राचा वापर करत एका शेतकऱ्याने एका एकरातून 100 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. माळशिरसमधील मोरोची गावचे शेतकरी लक्ष्मण सूळ यांनी ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं. भुसावळ हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पावसाळा संपल्यानंतरही पाण्याची आवक सुरू आहे. मात्र गेल्या 15 आठवड्याच्या तुलनेत ते आता कमी झालंय आणि धरण आधीच 100% भरल्यानं 2 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडून अतिरिक्त पाण्याचा तापी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिलंय. वडिलांना परत बोलवण्यासाठी देवाघरचा नंबर देण्याची विनंती तिनं या पत्रातून केली आहे. तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही, आई रडत असते, असं 8वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीनं लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अकोला तालुक्यातील माझोड आणि टाकळी जलम या गावातील वासरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव आढळलाय. यामुळे संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंतचं क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आलंय. तसे आदेशच जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेत. राज्याच्या जलसंपदा विभागानं वाशिमचे पाटबंधारे मंडळ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे आणि वाशिमचे पाटबंधारे मंडळ कार्यालय बंद करून ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे स्थलांतरित करण्याचा अध्यादेश काढलाय. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील दाजीपूर सफारी येत्या 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर सफारी पूर्ण बंद असते आणि 1 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही सफारी मे महिन्यापर्यंत सुरू राहते. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2 संचालक अपात्र ठरवण्यात आलेत. बनावट सातबारा सादर करत शेतकरी असल्याचा खोटा दावा केल्यानं ही कारवाई करण्यात आली. गोंदियातल्या शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येतोय. शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये एक्सरे करण्याकरता 90 रुपये घेतले जातात. मात्र रुग्णांना एक्सरे रिपोर्ट केवळ मोबाईलवरती दिला जातो. इतकंच नव्हे तर सोनोग्राफी रिपोर्ट हवा असल्यास रुग्णांना स्वतःच्या पैशानं सीडी आणावी लागते आणि तेव्हाच त्या सीडीमध्ये रिपोर्ट दिले जातात. अहमदनगर रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतोय. राज्य सरकारनं ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक्सरे मशीन खरेदी केली आणि राज्यातील 51 ठिकाणी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आली. मात्र त्यापैकी फक्त 18 मशीन्सच बसवण्यात आले असून 33 एक्सरे मशीन्स अजूनही धूळ खात पडून आहेत. पुण्यातील भिडेवाड्याची जागा ताब्यात देण्यासाठी जागा मालकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जागा ताब्यात न मिळाल्यास सक्तीनं भूसंपादन करण्यात येईल. जागा ताब्यात घेण्यास उच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन कामाला लागलं. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं यंदाच्या वर्षी सुद्धा जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलंय. नुकतीच त्याबाबतीत बैठक पार पडली. गेल्या वर्षी नियोजित एसटीच्या फेऱ्यांव्यतिरिक्त मुंबईतून 150 बसेस सोडण्यात आल्या आणि यंदाही 150 बसेस सोडल्या जाणार आहेत. राज्यभरात लांब पल्ल्यासाठी जादा गाड्या सोडण्याचं एसटी महामंडळानं नियोजन केलंय. पुण्यातल्या फुलगाव येथे 66वी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वर्धा जिल्ह्यातील 20 कुस्तीपटूंची निवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 13ही तालुक्यातून मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत माती गोळा केली गेली आणि हा कलश घेऊन टीम दिल्लीकडे रवाना झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या कलशधारी युवकांना शुभेच्छा दिल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचं सिंधुदुर्गात आज जंगी स्वागत होणार आहे. टायगर इज बॅकचे बॅनर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती लावण्यात आलेत. नुकतीच राजकीय सन्यास घेण्याची पोस्ट निलेश राणेंनी केली होती आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निलेश राणेंची भेट घालून देत त्यांची नाराजी दूर केली होती आणि या राजकीय घडामोडींनंतर प्रथमच निलेश राणे सिंधुदुर्गात येत आहेत. कोविड काळात झालेल्या कथित खिचडी वाटप घोटाळा प्रकरणी बीएमसीच्या उपायुक्त संगीता हसनाळेंना समन्स बजावण्यात आलंय. ईडीकडून हसनाळेंना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं असून 30 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. याआधी हसनाळे यांना 26 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. इंडिया आघाडीचे नेते आज पहिल्यांदा रायगड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या रायगडातील प्रचाराला सुरुवात होणार असल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासोबतच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी, शेकापचे नेते आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित असतील. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं आणि यावेळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या आणि यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मावळच्या बेबड, ओहळ, आडले बुद्रुक, लोहगड आणि लवळे या गावांनी 60 वर्षांची परंपरा मोडीत काढत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. सरपंच आणि सदस्यांच्या बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाके फोडत जल्लोष केला.
सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातल्या परसोडा इथल्या प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. या उपोषणाला 12 दिवस उलटूनही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या अद्यापही काही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचं वातावरण असून उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील चिंताजनक झाली आहे. कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीमध्ये पाणी सोडावं या मागणीसाठी सांगलीच्या कसबे डिग्रज इथे थेट कृष्णा नदीच्या पात्रामध्ये आंदोलन करण्यात आलंय. स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरून पाणी सोडण्याची मागणी केली. त्याचसोबत यावेळी कोरड्या कृष्णा नदी पात्रामध्ये टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.